नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा एक अपडेट बघणार आहोत। या प्रकल्पाचे गुजरातमध्ये बरेच काम होत आले असून महाराष्ट्रात देखील आता बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला आहे। महाराष्ट्रात पॅकेज 3 मधील हा मार्ग कसा असणार आहे आणि पॅकेज 3 मध्ये कोणत्या कामांचा समावेश असणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प खूप महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे गुजरातमध्ये बरेच काम होत आले असून महाराष्ट्रात देखील आता बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील महाराष्ट्रात असलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पॅकेज 3 अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा ते पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेपर्यंत असलेला झरोली हा 135.45 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट आता एल&टी कंपनीने जिंकले असून या कंपनीची 15,697 कोटींची निविदा नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने मंजूर केली। या अंतर्गत 3 उन्नत स्टेशन आहेत, ते म्हणजे ठाणे, बोईसर आणि विरार असून येत्या कालावधीत ही तिन्ही स्टेशन्स उभारली जाणार आहेत। याच अंतर्गत जगातील पहिला 7 किलोमीटरचा समुद्राखालील बोगदा आणि त्यासोबतच बीकेसी ते शिळफाटा हा 21 किलोमीटरचा भूमिगत मार्ग बांधण्याचे काम अपकॉन्स कन्स्ट्रक्शन करणार असून हे जवळजवळ 6,397 कोटींचे काम आहे। पॅकेज 3 मध्ये कोणत्या कामांचा समावेश असणार आहे तर मित्रांनो, या अंतर्गत शिळफाटा ते झरोली या दरम्यान ठाणे, बोईसर आणि विरार या 3 ठिकाणी उन्नत स्टेशन उभारणीसह 135 किलोमीटर लांबीचा व्हायाडक्ट पूल, माउंटनच्या सिव्हिल आणि बिल्डिंग कामांच्या डिझाईनचा आणि बांधकामाचा यामध्ये समावेश असून या मार्गावर नद्या असलेल्या ठिकाणी 11 पुलांची उभारणी तसेच डोंगराखालील 6 बोगदे आणि इतर 36 पुलांचा समावेश असून राज्यातील तुंगारेश्वर अभयारण्य आणि पालघर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणाहून हा मार्ग जाणार आहे। एवढेच नाही तर या मार्गावर बीकेसी या ठिकाणी भूमिगत स्टेशन उभारले जात असून याकरिता MILHCC कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून 4.9 हेक्टर जमिनीवर हे स्टेशन उभारले जाणार आहे। यातील फलाटांची लांबी 414 मीटर असून या ठिकाणाहून 16 कोचची बुलेट ट्रेन ये-जा करू शकणार आहे। या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारची 25% अर्थात 5,000 कोटींची हिस्सेदारी आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।